सो जसं की मी बोललो होतो आपल्या लास्ट ब्लॉगमध्ये की काय बोललो नव्हतो, लास्टला एक टेक्स्ट टाकला होता तुमच्यासाठी की काहीतरी घडलं माझ्यासोबत असं की त्यानंतर मी ती व्हिडिओ फुल शूट करू नाही शकलो. सो आज मी तो एक एक्सप्लेनेशन छोटासा की जेवढे पण माझे सबस्क्रायबर आहेत 300 आहेत आणि 400 लोक मला बघतात. सो मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यांच्यासाठी बनवतो आहे जी मला आता करतील धीरे धीरे. सो मी तुम्हाला ही स्टोरी सांगतो ना, ही फेज 1 आणि फेज 2 मध्ये सांगतो आहे. कारण हा फेज जो आहे ना, फेज 1 हा एक सगळ्यांनी ऐकलेला किस्सा आहे, पण फेज 2 हा माझा अनुभव, माझ्यासोबत काय घडलं मी ते सांगतो आहे. सो फेज 1 आता चालू आहे. त्या फेज 1मध्ये असं झालं की हंडीच्या प्रॅक्टिसला गेलो, कॅमेरा वगैरे घेतला, उचलला, घेऊन गेलो आणि थोड्या टायमानंतर माझ्या मम्मीने मला फोन केला की इकडे माझ्या आपल्या भूमीची तब्येत बरोबर आहे. भूमी म्हणजे माझ्या मामाची पोरगी, आमची बहीण. सो ती तब्येत खराब झाली, त्यांच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांची तब्येत खराब होती. तर मला बोलली ये तू गाडी घेऊन आपण जाऊया. सो मी काय बोललो, मला गरज आहे इथे मी माझी गरज इथे आहे. सो तू जाऊन ये, मी मित्राला पाठवते. एका मित्राला पाठवलं मी गाडी घेऊन. सो तो गाडी घेऊन गेला. मित्र आला, मित्र बोलला तू जा तिकडे, प्रॅक्टिस सोड, तू पहिला जा. बोला असं काय झालं? बोललो ठीक आहे चल बघूया. बोललो काय इमर्जन्सी डॉक्टरकडे घेऊन जायला म्हणून मला बोलत असेल. बट नंतर पप्पांचा फोन आला की भाई जा तिकडे आणि एक काम कर, प्रचितला घेऊन जा. बोललो प्रचितला का घेऊन जाऊ? बोललो भाई विचार केल्यानंतर मला क्लिक झालं की प्रचितला का घेऊन जायचं आहे. प्रचित हा आमचा मित्र जो आमचा कोच आहे, त्याला काही गोष्टी ह्याबद्दल येतात. कुठल्या गोष्टी म्हणजे काही झालं वगैरे ते उतरवायला त्याला येतं. आणि तेव्हा होती मोठी अमावस्या, फर्स्ट अमावस्या होती. सो झालं असं की मी प्रचितला फोन केला. प्रचित बोलला मी इथे येत आहे. बोललो चल ठीक आहे, मी तुला घ्यायला येतो, आपण जाऊया. प्रचितला अजून एक मित्राला घेतलं की अशा गोष्ट होते ना, तर माझ्या मनात ना धड 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 जोरात आणि मग काही ना काहीतरी गोष्ट माझ्यासोबत होत असते. विश्वास तर नाही गोष्टीवर होता, बट एक भीती असते ना. सो त्याला घेऊन गेलो गौतमला आणि प्रचितला उचललं. प्रचितला तिकडे घेऊन गेलो. मी तिला बघितलं नव्हतं आत्तापर्यंत. त्या दिवसात मी जसाच एंट्री मारली ना त्यांच्या घरात, तिने मला एक वेगळाच लुक दिला. म्हणजे एकदम डोळे एकदम तिचे एकदम हे होते, अशी बघत आहे मला. मी काय आलं, तिचा काय रिस्पॉन्स नाही, तिला माहीत पण नाही मी काय विचारलं असेल तिला. मम्मी माझ्या आधी गेली होती. मम्मीने पण खूप गोष्ट सांगितली मला की ह्याला म्हणजे आमच्या भाव वगैरेला एकदम वेगळाच लुक देते ती. सो त्यानंतर मी घाबरलो थोडा. प्रचित बसला होता. प्रचितने थोडं बघितलं पहिला, तिला असा हात वगैरे मारला. सो 3 नारळ मागवले आणि मग आम्ही लोकांनी ते नारळ आणले. गौतमने जाऊन आणले ते नारळ पण कुठे भेटत नव्हते. टाईम पण असा झाला होता. सो आपल्या घरातच 3 नारळ होते बरोबर. ते 3 नारळ आम्ही ते घेऊन आले. ती एक विभूती असते त्याची, ती होतं घेऊन आला. आणि मग तिला पहिला विचारलं जेवलीस काय वगैरे वगैरे वगैरे. डेंजरस सीन होता तो, खूप भीती वाटत होती त्या टायमाला. सो झालं असं की तिच्या अंगात होतं भूत, जे होतं तिच्या अंगात होतं, बट तो तेवढा त्याचा ताबा नव्हता त्या गोष्टीवर, तिच्या बॉडीवर एवढा ताबा नव्हता. तिच्यावर होतं, आपल्याला माहीत नाही कारण की आपण ते फील केलं नाही. बट जे मी फील केलं मी तुम्हाला सांगतो आहे. जात होती डॉक्टरकडे, तिला बरं नव्हतंच. ती डॉक्टरकडे गेली, तिचा कशाला तरी पाय पडला. ती घरी आली, माझ्या दीदीला बोलली की माझी कंबर लय जाम झाली आहे, तू दाब. आता तिने ती कंबर दाबली. नंतर तिला बोलते की भूमी उठ. भूमीनी भाई असाच तोंड करून अशी रागाने बघते. ती घाबरली. नंतर थोड्या वेळाने तिनं असे करते. बोलो भाई काय सीन. मी आता फेस 2 झाला. हा माझी स्टोरी आहे. हसायला नाही पाहिजे या गोष्टीवर, पण मला लय भीती वाटते बाबा. आणि सांगतो तुम्हाला, माझ्यामध्येच खात होती म्हणून माझ्यासोबत ही गोष्ट घडली. बट ठीक आहे घडली. मी सगळ्यांना सांगू शकतो की बाबा असं झालं, तुमच्यासोबत होऊ शकतं, प्लीज टेक केअर. आता सगळ्यांना विचारत होतो कोण जाणार. आता एक मोठा भाव. सो चला बोललो मी जातो. आता त्याने काय केलं, ती 3 नारळ तिच्यावरनं काढले. पूर्ण त्यांनी काहीतरी केलं, थोड्या भारी आहे. त्यांनी हे सगळं केलं. नंतर मला सगळ्यांना विचारलं कोण जाणार. सगळ्यांना काहीतरी प्रॉब्लेम होतं, बाई जाऊ नाही शकत, मामाला बरं नव्हतं, हात दुखत होता. सो मला मी जातो.
सो तो काय मला बोलला, इन्स्ट्रक्शन त्यांनी दिले की आपण चाललोय, बट आपल्याला काहीही झालं ना, काहीही झालं तरी मागे बघायचं नाही आपण. बोलो ओके, मागे नाही बघणार. आता मी असा आहे हसमुख, मला कोणी आवाज दिला ते सांगतो मला स्टोरी. त्याने नारळ वगैरे काढले, त्याने पिशवीत ते नारळ घेतले, चप्पल आमची उलटी करून ठेवली त्या साईडला जायला. मी चप्पल घातली, आम्ही चाललोय. 4थ्या माळ्यावर घर आहे त्यांचं. ओके, तो मी चाललोय आणि ना एक पॉईंट नंतर ना मी असा होतो, असं, कारण की मला माहीत होतं पण आता मी असं करेन. सो मी असं होतो. सो आता मी मनातल्या मनात विचार बघा काय करतोय की भाई मला कोणी आवाज दिला, मी तर वेळी पटकन असा हसून मागे बघेन. आता मी हा विचार करतोय, वरती जा आम्ही लोक, वरतून असं सीडीसाठी असा एक राईड घेतला आणि मी राईड जसं घेतला ना तसा मला मागणं आवाज आला, साहिल, हे साहिल. प्राचित मला पुढून बोलते, बघ तुला आवाज देतात, मागे बघू नको. आणि त्यानंतर माझी फाटली. बोललो भाई खलास. हे माझ्या लाईफमध्ये मी कधीच एक्सपिरियन्स नव्हतं केलं. तुम्हाला पुढची स्टोरी सांगतो. सॉरी, मी थोडा भयाकतो मध्ये इथं. पूर्ण रस्त्यामध्ये मला आवाज, त्याला नव्हती येत, त्याला प्रचित वगैरे कोण नव्हता बोलत, मलाच बोलत साहेब. भाई म्हणजे रात्री तुम्ही 12 वाजता तुम्हाला आवाज कोण देईल. मला एकदम हे झालं, अजून माझ्या अंगावर काटा येत आहे, खूप भीती वाटते. ती गोष्ट आठवली की एकदम वेगळे स्वप्ने पडायला लागतात मला अजूनही. या गोष्टीला 1 हफ्ता झाला आज, आता गेल्या वीक ऑफला झाली, आज माझा वीक ऑफ आहे आणि अजून मला त्याची स्वप्न येतात. मला बरं पण नाही आज. पण त्याचा पण व्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आता हा नंतर हा बघताय, या हा आता बघताय, तो नंतर बघा, जे पण आहे. सो असं काहीतरी झालं आणि खूप सिरियस गोष्ट आहे. तुम्हाला सांगणं मला असं वाटलं की सांगू. जे काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला. तरी सकाळी इन्स्ट्रक्शन द्या, पूजा करा आणि इन्स्ट्रक्शन द्या की कुठेही जात आहे सांगून जा, कुठेही चाललं आहे बघून जा. आणि जेव्हा घरी येणार तेव्हा 7 वाजता फक्त. त्यांनी मला इन्स्ट्रक्शन दिलं, मी तुम्हाला सांगतो आहे की 7 वाजता फक्त ना आपल्या घरातनं पूर्ण काढून वगैरे आपल्या पोरांबाळांना, मम्मी पप्पा, नवरा बायको, भाऊ बहीण, जे पण तुमच्या घरात राहतात ते लोकांचे एक फिरवा, बाहेर जा, त्या नारळाला फोडा, देवाच्या पाया पडा आणि तो नारळ बाजूला ठेवा. मी खलास झालो, मी शपथ मी खलास झालो. हीच होती व्हिडिओ. प्लीज मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन गेली पाहिजे की तुम्ही असं काही झालं तर असं ना करावं आणि हे ना तुमच्यासोबत घडावं. म्हणून मी फक्त व्हिडिओ केली छोटीशी. कशी वाटली व्हिडिओ प्लीज मला सांगा. घ्यायचं आहे. तुम्ही किती पण बहादूर असा, तुम्ही किती पण मोठे असा, तुम्ही 6 फीट 7 फीट 5 फीट 4 फीट, किती पण लहान किती पण मोठा, तुम्ही किती पण ताकदवर किती सगळे असा, पण ही गोष्ट जी आहे ना ही कोणाला बक्षत नाही. प्लीज कोणाला घाबरवत नाही. नो हिट नो काय गोष्ट. मी विश्वास नाही ठेवायचो, मी विश्वास आता पण नाही ठेवत, बट मी एक नॉर्मलसा छोटासा एक पूर्ण कुठेतरी विश्वास ठेवतो आहे ह्या गोष्टीवर, कारण की माझ्यासोबत ती गोष्ट नाही घडली पाहिजे म्हणून मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो आहे थोडासा. तुम्ही पण या गोष्टीवर थोडासा विश्वास ठेवा. तुम्ही पण प्लीज सेफ राहा, हेल्दी राहा. आणि मी साहिल एंड करतो हा व्लॉग आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग, नाही व्हिडिओ, आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. प्लीज कोणी मध्ये नका ठेवू भाई नारायण. क्या हुआ था इधर इधर 2 मिनट इधर. मतलब तेरे को कैसा फील आ रहा था? तेरे को हम लोग दिख रहे थे क्या? हाँ. कैसे कभी दिख रहे थे? बैठे थे तभी सब लोग. तो जब तू खड़ी थी तभी तो हम लोग दिख रहे थे तेरे को. हाँ सब दिख रहा था. दिख रहा था तो अंदर के शैतान ने बोला था बात मत कर. असं